शहापूर तालुक्यातील मोहिली अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आत्मा मलिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयाला डिप्लोमा आणि डिग्री विभागात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीतर्फे परवानगी देण्यात आली आहे। अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा विभागात IT आणि AIML अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डिग्री विभागात कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ IoT अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्स, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि AIML अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत। या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाणार आहे। डिग्री विभागातील अभ्यासक्रमांसाठी 12वी सायन्स शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र आहेत। तसेच या विद्यार्थ्यांनी CET परीक्षा दिलेली असणे, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर केला असणे आवश्यक आहे। डिप्लोमा विभागातील अभ्यासक्रमांसाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र आहेत। तसेच या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर केलेला असणे देखील आवश्यक आहे। या विद्याशाखांचा अभ्यासक्रम हा सध्या कम्प्युटर क्षेत्रात नवीन असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे। हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, असं संकुलाचे शैक्षणिक संचालक तथा प्राचार्य डॉक्टर D शिंदे यांनी सांगितलं। हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ज्युनियर प्रोग्रामर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डिझायनर, सिस्टीम अनालिसिस, सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड क्वालिटी अश्युरन्स, नेटवर्क इंजिनियर, टेक्निकल रायटर, सॉफ्टवेअर पब्लिशर्स, इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅनेजर, डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर्स, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील। आध्यात्मिकतेची जोड देऊन नवीन तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेऊन समाजाभिमुख अभियंते तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे, असं संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव यांनी सांगितलं। हे नवीन अभ्यासक्रम सुरू झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव बोंगडे साहेब यांनी अभिनंदन केलं आणि विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक प्रवाहाबरोबर नवीन संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, शहापूर।